श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशींच्या बांधवांनो. येणारा गुढीपाडव्याचा दिवस तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळं आणि अनपेक्षित घडून आणू शकतो आणि म्हणूनच आजचा हा संदेश अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे गरजेचं आहे. अनेकांना वाटतं की आयुष्यात घडणाऱ्या घटना या फक्त नशिबामुळे किंवा योगायोगाने घडतात. पण अध्यात्म आणि अनुभव सांगतो की काही संकेत आपल्याला आधीच मिळत असतात. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, की काही वेळा रात्री अचानक तुमची झोप उघडते, विशेषतः साधारण 3 वाजताच्या आसपास आणि त्यावेळी घरातील वातावरण थोडं वेगळं जाणवतं. काहींना वाटतं जणू खोलीतील हवा अचानक थंड झाली आहे. एखादी सावली भिंतीवर हलल्यासारखी वाटते किंवा मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते. अनेक लोक अशा अनुभवांना केवळ थकवा किंवा कल्पना समजून दुर्लक्ष करतात. पण अध्यात्मशास्त्रानुसार हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या वेळेला मन आणि वातावरण दोन्ही सूक्ष्म स्तरावर सक्रिय असतात. कुंभ राशींच्या जातकांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की इतकी मेहनत करूनही पैसा हातात टिकत नाही? घरात लहान-सहान कारणावरून वाद निर्माण होतात. कामे पूर्ण होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर येऊन अचानक बिघडतात किंवा कधी-कधी कारण नसताना मनात भीती आणि निराशा निर्माण होते. अशा गोष्टी केवळ योगायोग असतातच असे नाही. अनेकदा घरातील सकारात्मक ऊर्जा कमी झालेली असते किंवा आपण ज्या दैवी शक्तीच्या संरक्षणाखाली जगत असतो, त्या शक्तीची सेवा आपण नकळत विसरलेलो असतो. प्रत्येक घरात एक आध्यात्मिक शक्ती असते, जी त्या कुटुंबाचं रक्षण करत असते आणि अनेक घरांमध्ये ही शक्ती म्हणजे कुलदेवी मानली जाते. जेव्हा सर्व परिस्थिती तुमच्या विरोधात उभी राहते, तेव्हा ती शक्ती तुमच्या पाठीशी उभी असते. अनेक संकटाच्या वेळी अचानक मिळालेली मदत, टळलेले अपघात किंवा शेवटच्या क्षणी मिळालेला मार्ग हा केवळ योगायोग नसतो, तर त्या अदृश्य संरक्षणाचा परिणाम असू शकतो. पण जर आपण त्या शक्तीची आठवण ठेवली नाही, तिची पूजा, स्मरण किंवा कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर घरातील आध्यात्मिक संतुलन कमी होऊ शकतं आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यात अडथळे वाढवण्याच्या रूपात दिसू शकतो. याच कारणामुळे येणारा गुढीपाडवा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. गुढीपाडवा हा फक्त नवीन वर्षाचा प्रारंभ नाही, तर नव्या ऊर्जेचा आणि नव्या संधीचा आरंभ मानला जातो. या दिवशी घरात सकारात्मक विचार, श्रद्धा आणि विश्वास ठेवून सुरुवात केली तर अनेक अडथळे दूर होण्यास मदत होते, असे मानले जाते. कुंभ राशींच्या अनेक लोकांसाठी हा काळ विशेष परिवर्तन घडवू शकतो. गेल्या काही वर्षापासून ज्या समस्या तुमच्या आयुष्यात वारंवार येत होत्या, त्या आता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणीमुळे थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. घरातील वातावरण शांत होऊ शकतं. करिअर किंवा व्यवसायात नवे मार्ग मिळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश निर्माण होऊ शकतो. अनेक वेळा आपण स्वतःवरचा विश्वास गमावतो आणि नकारात्मक विचार आपल्या मनावर राज्य करायला लागतात. पण जेव्हा मनात श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा परिस्थिती हळूहळू बदलू लागते. त्यामुळे या गुढीपाडव्याच्या काळात एक साधा पण महत्त्वाचा उपाय सांगितला जातो. घरातील देवघरात किंवा सुरक्षित जागी श्रद्धेने दिवा लावणे हा एक साधा मार्ग आहे, ज्यामुळे घरातील वातावरण शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, तर आशा, विश्वास आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. जेव्हा घरात दिव्याचा प्रकाश असतो, तेव्हा मनातही सकारात्मक विचार जागृत होतात. मात्र नेहमी सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. दिवा सुरक्षित जागी ठेवावा, शक्य असल्यास काचेच्या चिमणीत ठेवावा आणि अशा ठिकाणी ठेवावा जिथे त्याला धक्का लागणार नाही. श्रद्धेने लावलेला छोटासा दिवा देखील मनातील अंधार दूर करण्यासाठी पुरेसा असतो. कुंभ राशींच्या बांधवांनो, आयुष्यातील सर्वात मोठे बदल अनेकदा बाहेरून नाही, तर आतून सुरू होतात. जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, सकारात्मक विचार करतो आणि दैवी शक्तीवर श्रद्धा ठेवतो, तेव्हा परिस्थिती बदलण्याचा मार्ग आपोआप तयार होतो.
श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या बांधवांनो, ज्या क्षणापासून तुम्ही हा संदेश ऐकायला सुरुवात केली आहे, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील काही लपलेली सत्य हळूहळू उघड होऊ लागतात. कारण अनेक वेळा आपण आयुष्यात जे अनुभवतो त्यामागे फक्त नशीब किंवा योगायोग नसतो, तर काही सूक्ष्म संकेत आणि अदृश्य शक्तींचा प्रभावही असतो. तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का, की गेल्या काही काळात तुमच्या आयुष्यात काही गोष्टी वारंवार का घडत आहेत? काही वेळा पैसा हातात येतो पण टिकत नाही. काही वेळा घरात अचानक वाद निर्माण होतात, तर काही वेळा सर्व काही व्यवस्थित चालू असताना अचानक अडचणीची मालिका सुरू होते. अनेकांना वाटतं की ही फक्त परिस्थिती आहे, पण अध्यात्म सांगतं की जेव्हा घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते, तेव्हा अशा अडथळ्यांची सुरुवात होते. कुंभ राशींच्या जातकांनो, तुमच्या घरात एक अशी शक्ती आहे, जी अनेक वर्षांपासून तुमच्या कुटुंबाचं रक्षण करत आली आहे. ती शक्ती म्हणजे तुमची कुलदेवी. अनेकांना कदाचित याची जाणीव नसते, पण जेव्हा संकटाचा डोंगर समोर उभा राहतो आणि शेवटच्या क्षणी एखादा मार्ग मिळतो, तेव्हा ते तिच्याच कृपेनं घडत असतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण तिची आठवण विसरतो, तिच्या पूजेची परंपरा सोडतो किंवा मनातून श्रद्धा कमी होते, तेव्हा घरातील संरक्षणाची शक्तीही हळूहळू कमी होऊ लागते. अशा वेळी नकारात्मक विचार, भीती, असुरक्षितता आणि अडचणी आपल्या आयुष्यात प्रवेश करायला लागतात. अनेकांना रात्री विचित्र स्वप्न पडतात. काही वेळा अचानक मनात अस्वस्थता निर्माण होते किंवा काही कारण नसताना घरातील वातावरण जड वाटू लागतं. हे सर्व संकेत असू शकतात की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, येणारा गुढीपाडवा हा केवळ कॅलेंडरमधील नवीन वर्ष नाही, तर तुमच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या काळात ग्रहांची स्थिती, मनातील विचार आणि घरातील ऊर्जा यांचा एक वेगळा संगम तयार होतो. म्हणूनच अनेकांना या काळात आयुष्यात मोठे बदल अनुभवायला मिळतात. काही लोकांच्या अडकलेल्या कामांना गती मिळते, काहींना नवीन संधी मिळतात, तर काहींना दीर्घकाळापासून चालू असलेल्या समस्यांमधून सुटका मिळते. पण हे सर्व घडण्यासाठी एक गोष्ट अत्यंत आवश्यक आहे आणि ती म्हणजे श्रद्धा आणि सकारात्मक विचार. कारण जेव्हा मन सकारात्मक असतं, तेव्हा परिस्थिती बदलण्याची ताकदही वाढते. तुम्ही लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी एक छोटासा दिवा देखील त्या अंधाराला दूर करू शकतो. म्हणूनच या गुढीपाडव्याच्या काळात घरात एक साधा पण प्रभावी उपाय सांगितला जातो. घरातील देवघरात किंवा स्वच्छ आणि सुरक्षित जागी श्रद्धेने दिवा लावावा. हा दिवा फक्त परंपरेचा भाग नाही, तर तो आशेचा, श्रद्धेचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. जेव्हा दिव्याचा प्रकाश घरभर पसरतो, तेव्हा मनातही शांतता आणि आत्मविश्वास निर्माण होतो. अनेक लोकांच्या अनुभवानुसार अशा छोट्या कृतीमुळे घरातील वातावरण बदलतं, मनातील भीती कमी होते आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. कुंभ राशींच्या बांधवांना आयुष्य हे नेहमी सरळ रेषेसारखं नसतं. कधी आनंदाचे क्षण येतात, तर कधी कठीण प्रसंग येतात. पण जे लोक श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार ठेवतात, ते शेवटी पुन्हा उभे राहतात. त्यामुळे या गुढीपाडव्याला तुमच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात म्हणून स्वीकारा. भूतकाळातील अडचणी, भीती आणि नकारात्मक विचार मागे सोडा आणि पुढे येणाऱ्या संधीकडे विश्वासाने पहा. कदाचित हा छोटासा बदल तुमच्या आयुष्यात मोठा परिवर्तन घडू शकतो. आणि लक्षात ठेवा, जेव्हा मनात विश्वास असतो, तेव्हा कोणतीही अडचण कायमची राहत नाही. जर तुम्हाला हा संदेश प्रेरणादायी वाटत असेल, तर श्रद्धेने जय कुलदेवी असे लिहा आणि हा सकारात्मक संदेश इतरांपर्यंतही पोहोचवा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो हीच मनापासून शुभेच्छा. हर हर महादेव.